आणि ठाण्याची एकेकाळची शान समजली जाणारी बीजे हायस्कूल गेल्या कित्येक वर्षांपासून अस्तित्वासाठी संघर्ष करते। लोकमान्य टिळकांसह अनेक दिग्गजांनी या शाळेत शिक्षण घेतलं। 1820 साली सुरू झालेल्या या शाळेला आज हक्काची वास्तूच नाही। आता प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर ठाणेकर जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलाय। ठाण्यात 1820 साली इंग्लिश स्कूल नावाची शाळा सुरू झाली। ती शाळा पुढे 1854 मध्ये टेंभी नाक्यावर बीजे हायस्कूल नावानं स्थापन झाली। बेहरामजी जीजीभाई यांच्या मालकीच्या इमारतीत विद्यार्थी धडे गिरवू लागले। अडचणीच्या काळातही जीजीभाईंनी त्यांचं राहतं घर आणि देणगी देऊन शाळा सुरू ठेवली। लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर टिळक ज्यावेळी ठाणे सेनानी दत्ताजी ताम्हाणे, क्रिकेटर खंडू रांगणेकर, हेगडे वकील, इतिहास तज्ञ दाऊद दळवी, मोहन गुप्ते, अशोक राऊळ, मनोहर गाढवे हे ठाण्याचे 3 माजी महापौर आणि ठाण्यातले अनेक मान्यवर याच शाळेत शिकलेत। एकेकाळी ठाण्याचं भूषण असणारी ही शाळा महापालिकेनं धोकादायक ठरवली आणि या शाळेचा पहिला मजला 1984 साली पाडण्यात आला, तर 1992 साली तळमजलाही पडला। त्यामुळे ही शाळा प्रभात सिनेमाजवळच्या कन्या शाळेत स्थलांतरित करण्यात आली। तेव्हापासून या ऐतिहासिक शाळेचा हक्काच्या वास्तूसाठी संघर्ष सुरू आहे। 1984 पासून आमचे सतत म्हणजे जिल्हा परिषदला आमचं गारण आणि विशेषतः माजी विद्यार्थ्यांचं मोठं कार्य आहे। कारण ठाण्यातले सर्वच मान्यवर हे इथले माजी विद्यार्थी आहेत। त्यांनी जिल्हा परिषदकडे आणि बांधकाम विभागाकडे सतत तगादा लावलेला आहे। लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ताबडतोब आम्ही आता टेंडर काढायला प्रक्रिया सुरुवात करणार आहोत। आताही रिसेंटली आम्ही भेटलो, त्याच्यावरती कुठल्याही हालचाल झालेली नाही। शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत या शाळेच्या पुनरुज्जीवनाचे, ते शासनाने लवकरात लवकर पार पाडावेत। लोकांच्या आंदोलनाची वाट पाहू नये। शिक्षण क्षेत्रामध्ये जनतेनं रस्त्यावरती उतरावं आणि आंदोलन करावं यासारखं दुर्दैव कुठचं नाही। बीजे हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे 2004 पासून शाळेच्या बांधणीसाठी जिल्हा परिषदेत पत्रव्यवहार सुरू आहे। 2011 मध्ये शाळा उभारणीला मंजुरी मिळून 5 कोटींचा निधीही मंजूर झाला। तरीही प्रशासकीय इच्छाशक्ती अभावी ठाण्यातल्या या ऐतिहासिक शाळेचा संघर्ष अजूनही सुरूच आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।